नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत राज्य राखीव पोलीस दल नागपूरचे झालेले पेपर जो की 19 एप्रिलला झाला होता. त्यातील अत्यंत महत्वपूर्ण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहोत. याच्या अगोदर सुद्धा आपण बाकी प्रश्न पाहिले, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केलाय, ते तुम्ही बघून घ्या. चला तर सुरुवात करूया. कारण तुमच्या होणाऱ्या एसआरपी परीक्षेसाठी कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा तुम्हाला कल समजून जाईल. चला तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे. पेनचा काय, पेनचा जो संबंध आहे तो काय असेल, लिहिण्याशी आहे. तर सुरीचा संबंध काय असेल मित्रांनो, कशाशी सुरीचा संबंध काय असणार मित्रांनो? याचे योग्य उत्तर, सुरी काय करते तर कापण्याशी संबंध. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता याच्यात दिले आपल्याला खालील मालिकेत वेगळा घटक ओळखणे. 12, 18, 24, 35 आणि 30 हे दिलेले आपल्याला संख्या, यातून आपल्याला वेगळा घटक ओळखणे म्हणजे यांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे. तर बघूया कसं येतं. आता 12 जो आहे, तर 12ला कसं लिहिलंय? साइन दोन्ही 12. तर कसं लिहिलंय? 12ला कसं लिहिलंय? 6 गुणेला 2 म्हणजे किती? 12 आल्या. तसंच 18ला कसं लिहिलंय? 18ला 6 गुणेला 3 म्हणजेच 18 असं लिहिलंय. आता 24ला कसं लिहिलंय? 6 गुणेला 4 म्हणजे 24. समजलं. आता 35ला कसं लिहिलंय? 35ला आता याच्यानंतर काय आलं पाहिजे? तर 6 पंचे 30. काय आलं पाहिजे? तर 30. पण इथं 35 आले म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? वेगळी संख्या कोणती असणार आहे? तर 35. पर्याय क्रमांक बी. समजलं तुम्हाला? म्हणजे 6 गुणेला 2 12 म्हणजे 3 एक एक न वाढत गेलंय. 2 3 4 5 मल्टिप्लाय केलंय. पण इथं 30 यायला पाहिजे होते, इथं 35 आले म्हणतात. त्याच्यानंतर पुढे 30 दिले, पण हा चुकीचा आहे आपलं. समजलं? म्हणजे बाकीच्या ज्या संख्या त्यांना एकच संबंध बसतोय, पण या संख्येला संबंध बसतोय का? तर नाही. पुढचं बघूया. तिसरा प्रश्न. कॅटला 24, डॉगला 26, तर बॅटला काय म्हणतील? समजलं तर काय म्हणतील? आता काय माहिती का, सी किती नंबर आहे? समजा सी घेतला, सी किती नंबर आहे? 3 नंबर आहे. बाकी ए किती नंबर आहे? ए किती नंबर आहे? 1 नंबर आहे. टी किती नंबर आहे? टी आहे आपला 20 नंबर. आता या तिघांची जर बेरीज केली, हे तिघांची जर बेरीज केली तर किती येतं मित्रांनो? 24 येतं. म्हणजे 24 त्यांनी, म्हणजे समजलं तुम्हाला? त्यांचा जो नंबर आहे अल्फाबेट मध्ये तो घेऊन त्यांची केली आहे ऍडिंग, म्हणजे बेरीज केली आहे. तर बी किती नंबर आहे आपल्याकडे? 2. ए किती नंबर आहे? 1. आणि टी किती नंबर आहे आपला? 20 नंबर आहे. म्हणजे किती झालं मित्रांनो? 23 झालं. म्हणजे आपलं 23 उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे झालं आपलं 23 उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आता चौथा प्रश्न आहे मित्रांनो. चौथा प्रश्न काय आहे आपला? सिटिंगचा आहे, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. पी हा क्यूच्या उजवीकडे बसलाय, आर हा क्यूच्या डावीकडे बसलाय, तर क्रम म्हणजे काय? आता पी हा काय झालाय? पी हा क्यूच्या उजवीकडे, म्हणजे आता क्यू इथं आहे समजा, तर उजवीकडे, उजवी बाजू ही आली, ही डावी बाजू आली, ही डावी बाजू, ही डावी बाजू, आणि ही या साईडची उजवी बाजू. समजलं? आता काय लिहिलं त्याने? पी हा क्यूच्या उजवीकडे, मी इथे पी येईल बरोबर, आणि काय आर हा क्यूच्या डावीकडे बसलाय, तर आर हा क्यूच्या डावी बाजू कोणती इथं? आर आहे. म्हणजे आर क्यू पी, आर क्यू पी म्हणजे पर्याय क्रमांक सी झाला आपलं उत्तर. समजलं मित्रांनो? आर पी क्यू हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आता पाचवा प्रश्न. 10 मीटर, 10 मीटर उत्तर, 5 मीटर पूर्व, 10 मीटर दक्षिण, सुरुवातीच्या ठिकाणापासून अंतर विचारलंय. सुरुवातीच्या ठिकाणापासून. समजलं? सुरुवातीच्या ठिकाणापासून अंतर विचारलं तर काय करायचं याला बघूया. सुरुवातीला तो कुठे गेलाय? 10 मीटरला उत्तराला गेलाय. किती? 10 मीटर उत्तरेला गेलाय. त्याच्यानंतर तो पूर्वेला गेलाय. पूर्वेला किती गेलाय? सुरुवातीला सुरुवातीला 5 मीटर गेलाय उत्तरेला. नंतर तो 10 मीटर कुठे गेलाय? थांबा 1 मिनिट. सुरुवातीला तो 10 मीटरच गेलाय, 10 मीटर गेलाय उत्तरेला. त्याच्यानंतर तो 5 मीटर पूर्वेला गेलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 10 मीटर तो दक्षिणेला आलाय. 10 मीटर दक्षिणेला आहे. तर त्यांनी विचारलं सुरुवातीपासूनचं ठिकाण कोणतं? म्हणजे आता हे जे ठिकाण आहे, हे सुरुवातीचा पॉईंट तो हा होता त्याचा. इथून तो गेला होता, इथून 10 गेला, इथून 5 गेला, इथून परत 10 आला दक्षिणेला. आता इथून तर किती अंतर आहे? इथं आपल्याला 5, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 5. म्हणजे पर्याय क्रमांक बी असणारे उत्तर 5 मीटर. समजला? समजला असेल तुम्हाला? पुढचा बघूया. आता 6वा प्रश्न. पेनला जर 70 लिहितात, बुकला 86 लिहितात, तर डस्टरला काय लिहिलं जाईल?
काय लिहिलं जाईल डस्टरला मित्रांनो? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला काय लिहिलंय. पेनला जर 70 लिहिलंय, बुकला 86 लिहिलंय, डस्टरला काय लिहिलं जाईल याचं योग्य उत्तर तुम्ही काय असणार आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. याचं उत्तर मी तुम्हाला सांगा. तुम्ही याचं तुमच्यासाठी हा प्रश्न समजा. पुढचा प्रश्न बघूया. आता 7वा प्रश्न. ईस्ट. ईस्टला वेस्ट तर नॉर्थला काय? ईस्टला वेस्ट म्हणजे ईस्ट म्हणजेच काय? पूर्व. ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा. वेस्ट म्हणजेच काय? पश्चिम दिशा. वेस्ट म्हणजेच पश्चिम. तर नॉर्थला काय मग आता? म्हणजे त्यांचं हे संबंध आहे. जसं आपण म्हणतो ना उत्तर पूर्व पश्चिम. तर मग आता नॉर्थ म्हणजेच काय? उत्तर. तर उत्तर काय येईल? उत्तर दक्षिण. मग दक्षिण म्हणजेच काय? साऊथ. म्हणजे पर्याय क्रमांक 2. साऊथलाच काय म्हणतात? दक्षिण. समजलं? म्हणजे उत्तर दक्षिण जो क्रम आहे आपला, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, सेम तसंच आहे, काहीच अवघड नाही. त्याचं उत्तर काय असणार आहे? सी. आता पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. 8वा प्रश्न मित्रांनो काय आहे? रांगेत सीता 5वी आणि गीता शेवटून 3री आहे आणि मध्ये काय त्यांच्या 3 जणी आहे. तर मग आता सरळ सरळ काय करायचं? या संख्या दिल्या आपल्याला. सीता 5वी आहे, लिहिले 5 बेरीज. गीता शेवटून कितवी आहे? 3री आहे. कारण आपल्याला काय विचारलं? एकूण किती आहे त्यात. तर डबल प्लस काय? मदत किती जणी आहेत? 3 आहे. यांची सरळ सरळ बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 3 11. 11 झालं आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक सी. सरळ सरळ बेरीज करायचं एकूण जर संख्या विचारली तर. त्यांचा स्वतःचा क्रमांक विचारला असता तर मग उत्तर वेगळं आलं असता. समजलं? पुढचा प्रश्न. 1 मार्च शनिवार तर 31 ऑगस्टला कोणता वार असेल? 1 मार्च शनिवार ते 31 ऑगस्टला कोणता? मग आता मार्च महिन्याचे दिवस किती? मार्च महिन्याचे आता 1 मार्च तर आपल्याला सोडून देणं पडेल. म्हणजे मार्च महिन्याचे 30 दिवस. मार्च महिन्याचे 30 दिवस. एप्रिलचे 30 दिवस. डबल एप्रिल. मेचे 31 दिवस. जूनचे 30 दिवस. जुलैचे 31 दिवस आणि ऑगस्टचे 31 दिवस. समजलं? आता याला काय करायचं? सगळ्याची बेरीज करायची. एक तर सगळ्यांची बेरीज नसेल करायची तर काय करायचं? आता यांना 7 भागायचं. आता 7 चोक 28 इथे किती उरल? बाकी 2. इथं 7 चोक 8 इथं पण बाकी 2 उरल. इथं 7 चोक 28 इथं 3 बाकी उरल. इथं 2 बाकी उरल. इथं 3 बाकी उरल. इथं 3 बाकी उरल. आता यांची जर बेरीज केली, यांची बेरीज किती मित्रांनो? 2 2 4 4 3 7 7 2 7 2 9 9 3 9 3 12 12 3 15. म्हणजे यांची बेरीज किती? 15. आता ह्या 15ला 7 ने भागा. म्हणजे का? तर कारण 7 ना का बघतो आपण? 7चा आठवडा असतो, वीक असतो. 7 दुनी 14. म्हणजे बाकी किती उरला? 1. म्हणजे जे उत्तर येणार आहे आपलं ते एका दिवसानं फक्त समोर जाईल. म्हणजे 1 मार्चला शनिवार असेल तर 15 ऑगस्टला काय असेल? एक दिवस पुढे गेला शनिवारच्या रविवार. काय असेल? रविवार असेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी. रविवार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. हा पण प्रश्न तुम्ही मला सोडवा. कसा याचं उत्तर तुम्ही योग्य उत्तर सांगा. PQRST कसं आलंय तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 11वा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न मित्रांनो. क्लॉकला KCLOLC असं म्हणतात तर बुकला काय म्हणतील? आता सरळ सरळ यात काय मित्रांनो? क्लॉक आहे तर सी ला काय केलं? यांनी उलट लिहिलंय. म्हणजे के लिहिलाय पहिले इथं, पहिला, नंतर सी इथं आलाय. म्हणजे त्यांनी फक्त मांडणी केली मित्रांनो उलटी. मग आता इथं काय येईल आपलं? पहिले के येईल. बुकला कसं लिहू? के नंतर OOB झालं. पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार. सरळ सरळ त्यांनी फक्त उलटी मांडणी केली आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता 12वा प्रश्न. 2 3 5 7. आता हे याचं उत्तर आपल्याला काढणे म्हणजे याची काय संख्या येईल पुढची? तर आता 2 3. आता तुम्ही इथं बघत असाल 2 3 इथं 1, इथे किती? 2, इथं 2. पण असं सिरीज बसते की तर नाही बसत आहे. म्हणजे ही सिरीज बसणार नाही इथं. मग काय मित्रांनो माहिती का? ह्या ज्या संख्या दिल्या आहे तुम्हाला, या संख्या कोणत्या माहिती? तुम्हाला मूळ संख्या आहे. कोणत्या? मूळ संख्या. कोणत्या आहे? मूळ संख्या आहे. मूळ संख्या काय राहते? मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणतात मूळ संख्या. 2 ही अशी संख्या किती? मूळपण आहे आणि संपन्न संख्या आहे. समजलं? 2 ही अशी संख्या आहे किती? मूळपण आहे आणि संपन्न आहे. याचं उत्तर काय असणार मित्रांनो? आता 2 नंतर 3 मूळ संख्या झाली, 5 झाली, 7. आता 7 नंतर 9 येईल का? तर 9 का ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण ही विषम संख्या आहे. तर मूळ संख्या त्याच्यानंतर कोण येईल? 11. म्हणजे 11 आपलं झालं उत्तर. 11 ही मूळ संख्या आहे. म्हणजे काय मूळ संख्या मी समजलं असेल तुम्हाला की त्याच संख्येने भाग जाणे, बाकी इतर कोणत्याही संख्येने भाग जाणे नाही, म्हणजे तिलाच म्हणतात मूळ संख्या. पुढचा प्रश्न बघूया 13वा.
13वा प्रश्न 36, 18, 9. आता एक कसं आहे मित्रांनो, 36, 18, 9 सरळ सरळ आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल 18 दुनी 36, 9 दुनी 18. म्हणजे काय होईल, 9चा आपण डिवाइड बाय 2 करू, कारण आपलं उत्तर येईल. म्हणजे 4 पॉईंटचे 2 जर केले, दुप्पट केली तर किती होईल, 9 होईल. म्हणजे 4 दुनी 8 आणि ते अर्धा अर्धा म्हणजे किती, 9 होईल. म्हणजे याचं काय उत्तर असणार आहे, 4.5. म्हणजे 4.5 गुणिले 2 केले तर 9 होईल. म्हणजे याची दुप्पट घेत गेली, 9 दुनी 18, 18 दुनी 36, दुप्पट करत गेले. समजलं. पुढचा प्रश्न बघूया. आता यातला वेगळा घटक ओळखणे मित्रांनो. सफरचंद, केळी, गाजर, द्राक्ष. आता याचं उत्तर पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोपा प्रश्न आहे, काय तुम्ही बघा आता या तीनपैकी काय येतं येणार. पुढचा प्रश्न 15वा. एक व्यक्ती 20 मीटर पश्चिम जाऊन 10 मीटर पूर्व गेला तर त्याने एकूण किती अंतर पार केले. प्रश्न व्यवस्थित बघा. आता एक व्यक्ती आहे 20 मीटर पश्चिमेला गेला. इथं तो व्यक्ती समजा 20 मीटर पश्चिमेला गेला, त्यानंतर 10 मीटर तो पूर्वेला गेला. किती, 10 मीटर तो पूर्वेला गेला, 10 मीटर परत पूर्वेला गेला, पश्चिमेला जाऊन 10 मीटर पूर्वेला गेला. तर त्याने एकूण किती अंतर कापले. मित्रांनो इथं जास्त विचार करायचं काम नाही, इथं गेला काहीच नाही. आपला प्रश्न काय केला मित्रांनो माहिती तुम्हाला, त्यांनी एकूण किती अंतर पार केले. म्हणजे असा जर प्रश्न तुम्हाला आला, एकूण किती अंतर पार केले, ही मांडणी करायचं पण काम नाही. सरळ सरळ जी संख्या दिली त्यांची बेरीज करा. 20 अधिक 10 म्हणजे 30. 30 मीटर तो पूर्व चाललाय, म्हणजे 30 मीटर चाललाय. कारण आपल्याला काय विचारलंय, तो पहिल्या ठिकाणापासून किती मीटर अंतरावर, किती अंतर आहे असं विचारलं का नाही. त्याने एकूण किती अंतर पार केले एवढं आहे. एकूण किती अंतर पार म्हणजे ठिकाणापासून निघला, त्याच्यानंतर तो किती अंतर चालून आला. तो परत इथं पण आला असेल, आता 10 मीटर तो रिटर्न इथं पण आला असेल पूर्वेला गेला म्हणजे, कारण तो कुठेच पूर्वेला इथं पण आला असेल. तर ते आपल्याला काही नाही. आपल्याला त्यांनी विचारले एकूण अंतर किती पार केले. ते एकूण अंतर किती पार केलंय म्हटल्यावर सरळ सरळ जे उदाहरणात दिले, ज्या संख्या दिल्या त्यांची बेरीज करायची. सरळ सरळ 20 आणि 10 30. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं डी हे उत्तर असणार आहे. म्हणजे याच्यात जास्त विचार करायचं काम नाही. फक्त इथं आठवण ठेवा की त्याने काय विचारले, एकूण किती अंतर पार केले हा प्रश्न गेलाय. त्यांनी हे विचारलंय का तो पहिल्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. कारण त्यानं काय आलं असतं मग, पहिल्या ठिकाणून किती अंतर देतात म्हणजे फक्त किती आलं असतं, 10 आलं असतं. म्हणजे तुमचं उत्तर चुकलं असतं. कारण प्रश्न व्यवस्थित असला तर उत्तर चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, मालिका पूर्ण करा. 2, 6, 7, 21, 23 आणि 69. तर त्यांचे आता त्याच्या म्हणणं की याच्यानंतर 69 नंतर कोणती संख्या येईल. आता मित्रांनो यात काय झालंय माहिती का, 2 गुणेला 3 म्हणजे किती, 42, 6 म्हणजे 2 गुणेला 3 म्हणजे 6. आणि आता काय जे 6 आलं त्याच्यात काय केलं यांनी, +1 केलं. म्हणजे हा क्रम असा इथं चालू राहिलाय. 7. आता परत 7 त्रिक 21, 7 गुणेला 3 7 त्रिक 21. आता काय होईल, 21 मध्ये काय होईल मित्रांनो, 2. म्हणजे इथं 1 केला होता, पुढची संख्या 2 म्हणजे त्यांनी सिरीज चालू केली. आता 21 अधिक 2 म्हणजे काय येईल, 23 आलं इथं. आता 23 गुणेला 3 किती मित्रांनो, 69 आले. आता 69 मध्ये काय होईल मित्रांनो, आता इथे 1 2, आता 69 मध्ये काय होईल मित्रांनो, 3 प्लस होईल. कारण इथे 1 2 झाले, 3 प्लस झालं उत्तर काय येईल आपलं 72. म्हणजे हे झालं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक सी 72. समजलं तुम्हाला. म्हणजे काय केलंय त्यांनी, इथं गुणाकार केलंय 3 न, त्यात जी संख्या उत्तर येईल त्या संख्येमध्ये 1 2 3 म्हणजे असं क्रमवार त्यांनी ऍड केलंय, म्हणजे बेरीज केली. अशा पद्धतीनेचा क्रम आहे. बघूया पुढचा प्रश्न. 17 प्रश्न. यातून काय वेगळा घटक ओळखणे. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. 121 दिले, 169 दिले, 225 दिले आणि 289 दिले. मग आता काय करणार मित्रांनो, यात काय आहे आता हे सर्व दिले हे वर्ग आहे. 121 कशाचा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे. 169 कायचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. 225 कायचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे. 289 कशाचा वर्ग आहे, 17चा वर्ग आहे. आता तुम्ही इथं एक विचार करा मित्रांनो, सर्व संख्या विषम दिसत आहे, बरोबर आहे, विषम संख्या आहे. पण आता यांनी काय केलंय माहिती का, याचं आता उत्तर कसं ओळखायचं. यांनी काय, ह्या 11 13 आणि 17 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का, तर नाही. म्हणजे या कोणत्या संख्या आहे मित्रांनो, मूळ संख्या आहे. कोणत्या संख्या आहे, मूळ संख्या आहे. आणि 15 ही फक्त विषम संख्या आहे. त्यामुळे आपले कोणता असणार वेगळा घटक, 225. समजलं कसं येतं, 11 13 आणि 17 ह्या मूळ संख्या आहे. आणि 225 जे आहे त्याचा जो वर्गमूळ निघतो 15 ही विषम संख्या आहे. समजलं, त्याच्यामुळे आपलं उत्तर
असणार आहे. पुढचा प्रश्न, पेन्सिलला RGPKN असे कोड केले तर इरेझरला कसं कोड केलं जाईल? आता कसं असणार मित्रांनो याचं, आता PQ म्हणजे Q नंतर R म्हणजे किती, दोन संख्येत सोडलाय PQR, समजलं. तर R दुसरा नंबर आलाय. परत E बी तसं गेलं, EFG सेम तसंच आहे, NMN, समजलं. आता अशाच पद्धतीने मित्रांनो कसं आहे, MNOP, हा बघूया थांबा तुम्हाला सांगतो मी. P मधात एक सोडला PQR, नंतर EF सोडला G, म्हणजे तुम्हाला समजलं आली सिरीज, NOP म्हणजे काय होलं, एक 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 संख्या मधात सोडून त्यांनी घेतलाय क्रम. तर मग आता सेम तसंच क्रम आपल्याला घ्यायचा. आता E नंतर EF सोडला, त्याच्यानंतर काय येईल मग, EF G कोणत्या कोणत्या ठिकाणी, आता म्हणजे खालचे पर्याय आपले गेले, आता दोनच पर्याय राहिले. पुढचा बघूया, R S गेला, T म्हणजे GT बघा, दोन्ही ठिकाणी GT ठीक आहे. A बघूया, A नंतर B सोडला, C, आता म्हणजे GTC कुठे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक B. म्हणजे संपूर्ण उदाहरण सोडवायचं काम आहे का, म्हणजे याच्यात काय होतं, तुमचं आपले जे पर्याय आहे ते कट केले जाते थोडे, म्हणजे प्रत्येक पर्याय आपल्याला बघायचं काम आहे का नाही, तर फक्त आपण 3च डिजिट पर्यंत सोडवलं तर आपलं उत्तर आलंय, म्हणजे पर्याय क्रमांक B याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने इरेझरला कोड करण्यात येईल. पुढचा प्रश्न, 19वा प्रश्न, जर 5 लोक 5 दिवसात 5 कामे करतात तर 10 लोक 10 दिवसात किती कामे करतील? आता इथं कसं सोडवायचं मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, सांगा. आता याला कसं माहिती मित्रांनो, याला शॉर्ट ट्रिक्सने सुद्धा सोडवता येतात. शॉर्ट ट्रिक्स म्हणजे कसं माहितीये का मित्रांनो, काही सेकंदात तुमचं उत्तर येईल, मी सांगतो. आता किती लोक आहे, पहिले सुरुवातीला 5 लोक होते, म्हणजे 5 लोक, आता नंतर किती लोक झाले, 10 लोक, म्हणजे दुप्पट झाले. ज्यावेळेस दुप्पट होते दिवसांची किंवा लोकांची, तर काय करायचं मित्रांनो, मग दुप्पट झाले म्हणजे 5 गुणिले 10, म्हणजे 5 गुणिले 10 10 झाले की नाही, 10 भागेला 2 म्हणजे किती, दुप्पट, हे 2 झाले. परत आपला दिवस सुद्धा, दिवसाचे पण दुप्पट झाले, किती आले, 10 झाले, म्हणजे हे 2 प्लस, बरोबर, हे 2 झाले. मग आता काय करायचं मित्रांनो, सरळ सरळ, आता हे 2 यांची दुप्पट झाली, म्हणजे हे 2 गुणेला हे 2 आपले दुसरे दिवसांची दुप्पटचे 2, आणि काय विचारले आपल्याला, कामाचं काय किती झाले माहिती का आपल्याला नाहीये, मग त्या कामाला पण करायचं गुणिले काम किती आपलं 5, यांची करायची गुणाकार, 5 2 10 2 20, 20 झालं आपलं उत्तर. हे झाले शॉर्ट ट्रिक, 20 झालं आपलं उत्तर, एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. सरळ सरळ दुप्पट आहे, दुप्पट झाली संख्यांची, कामाची दुप्पट झाली, लोकांची दुप्पट झाली, तर त्यांचे काय दुप्पट झाले ते 2 2 घेऊन घेतले आपण, आणि त्याच्यानंतर जे आपलं काम आहे ते आपण त्या तिघांचं काय केलंय, गुणाकार केलाय, झालंय उत्तर. समजलं तुम्हाला. आणि दुसरी पद्धत कोणती याची, दुसरी पद्धत जी ती याच्यानुसार आहे, सूत्रानुसार, म्हणजे काय, 5 गुणेला 5, त्याच्यानंतर हे 5 सॉरी इथे येईल 5, हे आपलं एक वर्क आहे, वर्क खाली येईल, आणि इथं काय होईल, 10 गुणेला 10 भागेला 1, एक्स आपल्याला माहित नाही, दिवस इथं काढणार, म्हणजे सूत्र काय, M1 M2 डिवाइड बाय W1, नंतर म्हणजे M2 D2 डिवाइड बाय W2, म्हणजे M म्हणजे काय, मेन, D म्हणजे डेज, W म्हणजे वर्क, समजलं. अशा पद्धतीने सुद्धा करतात. तुम्हाला सोडून दाखवू, एकदा सोडून दाखवतो, थांबा 1 मिनिट. आता हे सोडून दाखवतो तुम्हाला, म्हणजे काय माहिती का, आता ही सूत्र आहे आपलं, कोणतं, M1 D1 W1, पुढे पण समोर कसं M2 D2 आणि W2. आता यात फक्त किमती टाकायच्या. आता पहिल्या याच्यात M1 काय आपल्याकडे 5 गुणेला दिवस 5 भागेला काय 5 आपले काम, बरोबर, 10 गुणेला 10, W2 माहिती का आपल्याला, नाही माहिती. आता यांचे करायचं, फक्त यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर कसं होईल मित्रांनो, यांचं कॅल्क्युलेशन, हा 5 काढला, हा 5 काढला, इथे किती राहिला, फक्त 5 राहिला. आता हा 5 जर इकडे गेला, आता यांचा जर गुणाकार केला तर 10 10 100, म्हणजे एकाच हे झाले 100, आणि हा 5, समजलं, कारण W2 काढणे आपल्याला. मग आता 5 जर याला भागलाय, 100 भागला 5 झालं तर किती झाले, 20, 5 5 1 5 5 2 10 म्हणजे 20, अशा पद्धतीने आपलं झालं, हे पण 20 आन्सर. आणि ते शॉर्ट ट्रिक्स ना काय, सरळ सरळ यांची दुप्पट झाली, म्हणून 2 प्लस गुणेला, आणि हे 5 झालं, 5 2 10 2 20, म्हणजे ही शॉर्ट ट्रिक्स, यांना सुद्धा आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता पुढचा प्रश्न, कोल्डला काय हॉट, आणि विंटरला, म्हणजे आता याच्यात काय माहिती का संबंध आहे मित्रांनो, कोल्ड म्हणजेच काय थंड, हॉट म्हणजेच काय, कोल्ड म्हणजे थंड, हॉट म्हणजेच गरम. आता विंटरला काय असतो, हिवाळा. तर आता हिवाळ्यानंतर काय येतो मित्रांनो, ऋतू,
तर ही उन्हाळा येईल. उन्हाळा म्हणजे काय, पर्याय क्रमांक बी समोर असणार याचं योग्य उत्तर. झालं, याच्यात काहीच नाही. पुढचा प्रश्न बघूया. 6, 18, 54. तर काय येणार याचा पुढचा संख्या? 6, 18, 54. म्हणजे याला काय केलंय? साइन त्रिक 18, 18 त्रिक 54. आता 54 त्रिक किती येईल? 54 गुणिला 3 किती येईल? 3 चौक 12, 2 हाताले 3 चौक 12 म्हणजे उत्तर काय असणार मित्रांनो? 162. समजलं? 162 पर्याय क्रमांक बी असणार आहे. 54 गुणिला 3, 3 चौक 12, 2 हाताले 3 5 15 आणि 16 म्हणजे 162. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. आता ए बरोबर 2, बी बरोबर 3, तर वाय बरोबर काय? आता ए बरोबर 2 म्हणजे, पण एचा जो अल्फाबेट मध्ये क्रमांक येतो किती? वाय पहिला. म्हणजे यात काय केलं? +1 केलं यांनी, म्हणजे एला 2 घेतलंय. बीचा क्रमांक किती आहे? 2 आहे, +1 झालाय म्हणजे 3 झालाय. आता वायचा क्रमांक किती आहे? 25 आहे. यात +1 झाला म्हणजे किती येईल? 26. म्हणजे पर्याय क्रमांक डी झाला आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 23वा. 2, 5, 11, 23. याच्या नंतर काय येईल? 2, 5, 11, 23. मग आता 2 यांनी काय केलं? आता 2 गुणिला 2 बेदुनी 4 त्यात +1 म्हणजे काय आलं? 5. मग आता पुढचं कसं होईल मित्रांनो? 5 गुणिला 2 अधिक 1 म्हणजे 5 दुनी 10 आणि 1 11. पुढचं 11 गुणिला 2 अधिक 1 म्हणजे प्रत्येकाचे अधिक 1 म्हणजे दुप्पट करताय आणि त्यात +1 करताय म्हणजे किती झाले? 23. मग आता काय होईल मित्रांनो? 23 गुणिला 2 अधिक 1, 23 दुनी 46 आणि 1 47 म्हणजे आपलं 47 असणार आहे उत्तर. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न. SRPF, PSQG, तर CSF ला काय? आता STROP, आता सांगतो तुम्हाला. आता काय? SRPF ला TSQG असं लिहिलंय. आता डायरेक्ट एस नंतर काय? टी येतो, बरोबर आहे. आर नंतर एस येतो, ए बाय एस नंतर टी, आर नंतर एस येतो, पी क्यू एफ जी म्हणजे सरळ सरळ पुढची संख्या येते. तसं सेम आला सी डी आय जे एस टी एफ जी म्हणजे डी जे टी जी. हे आपलं उत्तर कुठे आहे? डीजे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे असणार आपलं योग्य उत्तर. डीजे टी जी. समजलं मित्रांनो? हा शेवटचा प्रश्न. याचं उत्तर सुद्धा बघूया आपण. शॉर्ट ट्रिक्स बघूया. याचं उत्तर 2 याचं सूत्र पण राहतं आणि एक शॉर्ट ट्रिक्स पण राहते. शॉर्ट ट्रिक्स मी सांगतो तुम्हाला. काय मित्रांनो? घड्याळात 12:20 अशी वेळ झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा? आता काय करायचं मित्रांनो? 12 वाजले म्हणजे 12 जे वाजले याला आपण 0 पकडू शकतो. 12:20. आता इथं काय करायचं मित्रांनो? मिनिट किती दिले आपल्याला? 20. इथं करायचं पहिल्या याच्यामध्ये इक्वेशन मध्ये मिनिटांचे अर्धे किती? तुम्ही अर्धे मिनिटं किती झाले आपले? 10 झाले, बरोबर आहे. आता मिनिट जे एकूण आहे आपले तिला काय करायचं? 6 ने गुणायचं. शॉर्ट ट्रिकचे 6 ने जर गुणलं तर किती? साइन 2 12 म्हणजे 120 झाले आपले. आता काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे आता याच्यातून जर लहान संख्या वजा केली आपली 120 म्हणून 10 गेले तर किती आले? 110. हे झालं आपलं उत्तर शॉर्ट ट्रिक्स. 110 झालं आपलं उत्तर. पण या शॉर्ट ट्रिक्स मध्ये एक नियम ध्यानात ठेवायचा मित्रांनो. जर का ही संख्या 180च्या वर आली, 180च्या वर आली तर तिला 360 मधून मायनस करायचे. समजलं? म्हणजे या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला कोणते फॉर्म्युला टाकायचं काम पडलं का? सूत्र नाही. सरळ सरळ ते मिनिट घेतले, त्यांचं अर्धी केली, त्याच्यानंतर त्याला 6 ने गुणलं मिनिटांना, त्यातून ती वजा केली, झालं आपलं उत्तर 110. हे होतं मित्रांनो प्रश्न आजचे बुद्धिमत्तेचे. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा आपल्या. आणि आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉईंट मराठी हा ग्रुप, टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा. ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटेल. आणि या चॅनलला आपण दररोज चालू घडामोडी प्रश्न सुद्धा आपण टाकत असतो, त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला तिथे भेटेल. चला तर मित्रांनो भेटूया. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो टेलिग्राम चॅनलची, तिथून तुम्ही सर्वांनी जॉईन करा. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.